नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज ते मस्त अशी पालक पनीरची भाजी बनवूया। तीही अगदी झटपट तयार होते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मस्त अशी पालक पनीरची भाजी इथे तयार होते। चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी पालक घेतला, हा स्वच्छ करून घेतला आणि असे कोवळे पानं घ्यायचे। नंतर एकीकडे कढईमध्ये पाणी घालायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर जी पालकीची गड्डी साफ करून घेतली त्यामध्ये घालायची आणि पालक चांगला उकळून घ्यायचा। संपूर्ण पालक मी इथे ॲड केलेला आहे आणि चांगलं पाणी गरम होईल, उकळेल तिथपर्यंत चांगलं पालक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पालकेला चांगली उकळी फुटली, पाण्याला चांगली उकळी आली की पालक आपला चांगला शिजवून निघते। नंतर ही कढई खाली घ्यायची आणि त्यामधला पालक आपल्याला थंड पाणी, अगदी गार पाणी घ्यायचं आणि त्यामधला पालक यामध्ये ॲड करायचा। पुरेपूर हे पाणी थंड घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पाणी मी इथे गार घेतलं आणि हे संपूर्ण पालक या गार पाण्यामध्ये काढून घेतला। नंतर कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि असा उभा लांब करून एक कांदा घ्यायचा। थोडा मोठ्या आकाराचा कांदा घेतला, तो चांगला गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। वाटण असं बनवायचं की भाजी जेणेकरून खाताना अप्रतिम लागली पाहिजे, त्यासाठी हे विशेष वाटण बनवते। इथे एक टोमॅटो घेतला मध्यम आकाराचा, त्यामधले टोमॅटोतले बी काढून टाकले जेणेकरून भाजी खाताना अजिबात आंबट लागली नाही पाहिजे। टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचा, आलं घालायचं, ते चांगलं परतून घ्यायचं। नंतर इथे काजू आणि बदामाचे थोडेसे काप आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर घाला, पण याने चवीला अप्रतिम लागते भाजी। परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं। लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, अशा पद्धतीची प्युरी तयार करून घ्यायची। अशी पेस्ट तयार झाली की नंतर हे बाजूला ठेवायचं। आता जो पालक काढून घेतला होता तो थंड झाला, नंतर परत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये थंड झालेला पालक ॲड करायचा आणि हे आपल्याला बारीक असं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर लसणाच्या पाकळ्या घालायच्या 5 ते 6 आणि अगदी आवडीप्रमाणे इथे मिरची घालायची आणि हे पालक चांगली मिक्सरला बारीक करून घ्यायची। लागलं तरच पाणी घालायचं, नाहीतर पाण्याची आवश्यकता नाही। इथे अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं, बघू शकता तुम्ही। नंतर इथे पालक पनीर बनवण्यासाठी मी ते पनीर घेतलेलं आहे हे इतकं आणि नंतर याचे असे बारीक काप करून घेतले, आवडीप्रमाणे करून घ्या तुम्ही। नंतर कढईमध्ये तेल घालायचं, पनीर थोडं फ्राय करण्यासाठी मी ते थोडंसं तेल घातले। आवडीप्रमाणे तुम्ही पनीर फ्राय करून घेऊ शकता किंवा नाही केलं तरी छान लागते, पण पनीर जर फ्राय केलं तर भाजीची अप्रतिम चव लागते। आता हे थोडंसं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडा हलकासा कलर बदलला की पनीर नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे। अलटीपलटी करून चांगलं पनीर परतून घ्यायचं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। अशा पद्धतीने पनीर थोडं तळून घेतलं की भाजी चविष्ट लागते। नंतर त्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल घालायचं, तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत। नंतर आपण जे तयार केलेलं वाटण होतं कांद्याचं आणि टोमॅटोचं, ते यामध्ये घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। अशा पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आणि सतत मिक्स करून आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं, जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत। इथे आता वाटणाने तेल सोडलं, त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, 1 चमचा मिरची पावडर घातली, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा हळद घालायची। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथे आता मी जास्त मसाले घातले जेणेकरून मिरची कमी वापरली त्यामुळे, आणि मस्त असं परतून घ्यायचे मसाले। भाजी अप्रतिम लागते। असं थोडंसं वाटण बनवा आणि पालक पनीर बनवून बघा, एक नंबर भाजी लागते। नंतर आपण जी प्युरी तयार केली होती पालकीची ती यामध्ये ॲड करायची। वाटण थोडं परतून झालं की त्यामध्ये हे प्युरी ॲड करायची आणि चांगली परतून घ्यायची। सतत चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून वाटण आणि पालकची प्युरी एकत्र होईल। आणि नंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जे मिक्सरला थोडंसं पालक आहे तो यामध्ये घालायचा आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं। ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे थोडंच पाणी घालायचं। नंतर भाजी थोडी शिजवून घ्यायची। अशा पद्धतीने भाजी आता चांगली शिजवून झालेली आहे। जी ग्रेव्ही बनवली होती ती पालकीची ती मस्त शिजवून तयार आहे। नंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं। पनीर थोडं फ्राय करून घेतलं त्यामुळे भाजी अगदी चविष्ट लागते आणि थोडंसं पनीर परतलं की ना अगदी अप्रतिम चव लागते। चांगलं हे आता पनीर घातल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर परत एकदा भाजी चांगली परतून घ्यायची आणि मस्त असं आपले पालक पनीर तयार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं पालक पनीर तयार झालं।
चविष्ट मस्त अशी गरमागरम पालक पनीरची भाजी इथे तयार आहे। चव म्हणाल तर अप्रतिम ही भाजी लागते। तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही पालक पनीर घरी बनवलंय। अगदी बाहेर विकत मिळते हॉटेलमध्ये तशी ही भाजी तयार होते। नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रेसिपी कुठेतरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट करून सांगायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।